नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपण सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आज आपण रवीचं मिथुन राशीतील होणारं गोचर भ्रमण व त्याची मिळणारी जागतिक, राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य फळ काय मिळतील व तूळ ते मीन या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर हा येणारा आगामी महिना कसं जाईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला रवी ग्रहाविषयी थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती, रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा म्हणजे जीव आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा, अग्नितत्वाचा, पित्त प्रकृतीचा व सात्विक असा पुरुष ग्रह आहे। रवीवरून आपण व्यक्तीचं आत्मिक बळ, रोगप्रतिकारशक्ती, जीवनविषयक दृष्टिकोन, धाडी, संकटाला, आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती, वडिलांचं सौख्य आणि व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य या सगळ्याचा विचार आपण रवीवरून करतो। रवीच्या अंमलाखाली काय आहे तर रवीच्या अंमलाखाली शासन, सरकार, राजकारणी लोक, उच्च पदस्थ लोक, सरकारी नोकरदार, न्यायसंस्था या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात। रवीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी गोचर 1 महिना लागतो। म्हणजे रवी सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। रवीच्या जर गोचरचा विचार केला, रवी जेव्हा तुमच्या चंद्र राशीला जेव्हा 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो तेव्हा अतिशय शुभफळदायी ठरतो किंवा चांगली फळ देतो। या उलट रवी जेव्हा राशीला आपल्या 4था, 8वा आणि 12वा येतो तेव्हा तो प्रतिकूल किंवा त्रासदायक जातो। इतर स्थानामध्ये रवी मध्यम फळ देतो। असा हा रवी गोचरीने 15 जून रोजी वृषभ या राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करत असून तो तिथे 16 जुलै 26 पर्यंत राहणार आहे। रवी जेव्हा मिथुन राशीमध्ये असणार आहे तेव्हा इतर ग्रहगोचरीचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की 22 जूनपर्यंत मिथुन राशीमध्ये बुध असणार आहे। म्हणजे 22 जूनपर्यंत 15 जून ते 22 जूनपर्यंत रवी बुध बुधादित्य योग असणार आहे आणि 22 जून नंतर कर्क राशीमध्ये बुध जाणार आहे। कर्क राशीमध्ये ऑलरेडी आता गुरु आहे, शुक्र आहे। म्हणजे कर्क राशीमध्ये येणाऱ्या आगामी काळामध्ये गुरु, बुध आणि शुक्र अशा 3 शुभग्रहांची युती ही कर्क या जलतत्वाच्या राशीमध्ये असणार आहे। शनी मीन राशीमध्ये आहे। आता 20 जून नंतर मंगळ हा वृषभ राशीमध्ये येतोय। वृषभ राशीमध्ये हर्षल तिथं पहिल्यापासून आहे। आता 20 जून नंतर पुढील 1.5 महिना मंगळ आणि हर्षल या पाप ग्रहांची युती होत आहे। आपण जर इतर ग्रहयोगाचा विचार केला तर मिथुन राशीच्या रवीवर राहूची दृष्टी आहे, 5वी दृष्टी। हे अतिशय चांगलं नाही फारसं, हे राहूची दृष्टी असल्यामुळं रवीच्या कारकत्वामध्ये तुम्हाला नक्कीच अशुभ फळं बघायला मिळणार आहेत। इतर ग्रहयोगाचा विचार केला तर मंगळ हर्षल युती हा अशुभ योग होतोय। त्याचबरोबर रवी आणि शनी या 2 ग्रहांचा केंद्र योग, त्यानंतर मंगळ राहू, मंगळ केतू यांचा केंद्र योग अशा अशुभ ग्रहांची निर्मिती येणाऱ्या आगामी 1 महिन्यात होत आहे। त्यामुळे हा जो काळ आहे तो थोडा स्फोटक आणि विध्वंसक घटनेसाठी पोषक ठरणार आहे। लक्षात ठेवा, ही ग्रहस्थिती फारशी चांगली नाही। राजकारणी लोक असतील, सरकार असेल, सत्ताधारी पक्ष असेल, यासाठी हा काळ अतिशय त्रासदायक असणार आहे आणि थोड्या विस्फोटक घटना तुम्हाला या काळात पाहायला मिळणार आहेत। रवीच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण 15 जून ते 16 जुलै 26 पर्यंत मिथुन राशीच्या या गोचर रवीची जागतिक किंवा ह्या ग्रहस्थितीची की ह्या ग्रहयोगाचे काय परिणाम तुम्हाला जागतिक, राजकीय, सामाजिक स्तरावर पाहायला मिळतील हे भाकीत मी तुम्हाला कळणार आहे। हा तुम्ही भाकीत व्यवस्थित नीट ऐका। पहिलं भाकीत लक्षात घ्या की रवी शनी केंद्र योग, रवी मंगळ, रवी हर्षल द्विद्वादश योग आणि रवीवर असणारी राहूची दृष्टी यामुळे 16 जुलैपर्यंतचा काळ हा राजकारणी लोक, सत्ताधारी पक्ष यांना अतिशय कटकटीचा आणि डोकेदुखी वाढवणार जाणार आहे। या काळात काही राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये सत्तांतर होणे, पक्षफुटीसारख्या घटना घडणं, नेतृत्व बदल होणं किंवा पक्षाचं विलीनीकरण होणं या गोष्टी संभवतात। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला या काळात अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घटना घडलेल्या पाहायला मिळतील। रवीवर राहूची दृष्टी असल्यामुळे येणाऱ्या आगामी 1 महिन्यामध्ये सरकारविरुद्ध किंवा सत्ताधारी पक्षाविरुद्ध तुम्हाला मोठी आंदोलनं, हिंसा किंवा मोर्चे निघालेले किंवा उपोषण अशा गोष्टी तुम्हाला सरकारच्या विरोधात तुम्हाला झालेल्या पाहायला मिळतील आणि याचा त्रास सत्ताधारी पक्षाला नक्की होणार आहे। दुसरा बाकीत लक्षात घ्या की रवी हा साथीच्या आजाराचा कारक असल्याने तसेच मिथुनी रास फुफ्फुसाची निगडीत किंवा संबंधित रास असल्यामुळे 15 जून ते 16 जुलै या काळात एखाद्या हवेतील संसर्गजन्य किंवा फ्लूसारख्या साथीचा फैलाव किंवा प्रसार या काळात जोरात होण्याची शक्यता राहील। त्यामुळे सर्वच लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। सर्वात मुख्य म्हणजे मंगळ हर्षल युती, मंगळ राहू, मंगळ केतू केंद्र योग, रवी शनी केंद्र योग अशा
4 अशुभ योगामुळे 10 जून ते 16 जुलैपर्यंत भारतासह काही देशामध्ये युद्धाचा धोका संभवतो. सुरू असलेले युद्ध हे या काळात तीव्र स्वरूपात वाढण्याची शक्यता राहील. मोठे हमले किंवा मोठे हल्ले या काळात होण्याची शक्यता राहील. युद्धाबरोबर जर विचार केला तर ह्या अशुभ योगामुळं युद्धाबरोबर या काळात म्हणजे 16 जुलैपर्यंत काही ठिकाणी अतिरेकी कारवाया, नक्षलवादी कारवाया किंवा हमले, स्फोट, हिंसा, जाळपोळ, मोठ्या आगीच्या घटना, मोठे अपघात अशा घटनातून तुम्हाला जीवितहानी झालेली पाहायला मिळेल. वरील अशुभ योगामुळे काही ठिकाणी मोठे विमान अपघात, रेल्वे अपघात, मोठे वाहन अपघात ज्यामध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक लोकांचा मृत्यू झालेला पाहायला मिळेल अशाही घटना घडू शकतात. त्यामुळे सर्वच लोकांनी प्रवास करताना काळजी घेणं फार गरजेचं आहे या आगामी 1 महिन्यामध्ये. पुढचं 4थं वाक्य लक्षात घ्या की मीन या जलराशीमध्ये शनी आहे. जलराशीमध्ये शनी आणि नेपच्यून आहे. ते असताना कर्क या दुसऱ्या जलराशीमध्ये गुरु, बुध आणि शुक्र असे 2 ग्रह येत आहेत. त्यामुळे ही स्थिती जलराशीमध्ये येणाऱ्या ग्रहांची उपस्थिती ही पावसासाठी खूप पोषक असणार आहे. त्यामुळे जून महिन्यामध्ये मोठी किंवा चांगली पर्जन्यवृष्टी होणे किंवा पाऊस पडणे संभवतं. विशेषतः 22 जून नंतर तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल किंवा जुलै महिन्यामध्ये पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल. काही भागामध्ये मात्र हा पाऊस जास्त प्रमाणात पडेल. वादळी वाऱ्यामुळे तसेच वीज पडून काही ठिकाणी मोठी दुर्घटना होणे संभवतं. पापग्रहांच्या अशुभ योगामुळं काश्मीर, उत्तर भारत अशा ठिकाणी मोठे भूस्खलन होणे, दरड कोसळणे अशाही घटना घडू शकतात. यातून तुम्हाला मोठी जनधनहानी झालेली पाहायला मिळेल. पुढचं बाकीत लक्षात घ्या की मीन राशीतील शनीमुळे तसेच पापग्रहांच्या अशुभ योगामुळे 28 जुलैपर्यंत काही ठिकाणी भूकंप, वादळे, सुनामी इत्यादी नैसर्गिक घटनेतून मोठी जनधनहानी होणे संभवते. नैसर्गिक संकटामुळे सरकार व सत्ताधारी पक्षाला डोकेदुखी संभवते. महाराष्ट्रामध्ये होईल असं नाही, पण जगामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला या घटना नक्की पाहायला मिळतील. का तर मीन राशीला शनी हा नैसर्गिक संकट निर्माण करणार आहे. त्यामुळे हा शनी पुढच्या 2 जूनपर्यंत आहे. तोपर्यंत तुम्हाला या घटना बघायला मिळतील. ज्यावेळी असे अशुभ योग तयार होतील ज्या महिन्यामध्ये, तेव्हा या घटना घडतील. शेवटचं बाकी लक्षात घ्या की मंगळ हर्षल युती व रवी शनी केंद्र योग व इतर अशुभ योगामुळे 16 जुलैपर्यंत शेअर मार्केटमध्ये तुम्हाला मोठी पडझड होणं पाहायला मिळतं. मार्केटमध्ये मोठे चढ उतार राहतील. गोंधळाची स्थिती राहील. म्हणजे 2 फेब्रुवारीपासून जे काही शेअर मार्केटमध्ये जे काही चढ उतार आहेत ते तुम्हाला असेच येणाऱ्या आगामी 1 महिन्यामध्ये पाहायला मिळतील असं दिसतं. ह्या बेसिक बाकीच्यानंतर आता आपण 15 जून ते 16 जुलैपर्यंत या गोचर रवीची तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. काळजीपूर्वक ऐका. पहिली रास म्हणजे तूळ रास. या भागातली तूळ राशीच्या भाग्यस्थानातून म्हणजे नवम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलैपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि भाग्योदय करणारं जाईल. मागील काही काळापासून होत असलेल्या त्रासातून आता या लोकांची मुक्तता होईल. हा रवी काहींना भाग्योदय करणारा, परदेश गमन, स्थलांतर किंवा धार्मिक विधी, तीर्थयात्रा करायला लावणार आहे. आर्थिक लाभ या लोकांना चांगले होतील. यांच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होईल. मानसिक स्थिती या लोकांची चांगली राहील. मात्र असं जरी असलं तरी 4 जुलैपर्यंत दशमातील शुक्रामुळे काहींना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येतील. 4 जुलैनंतरचा काळ मात्र या लोकांना अतिशय उत्तम आणि प्रगतिकारक जाणार आहे. भाग्यातील रवीमुळं या लोकांना आता भाग्याची साथ उत्तम मिळाल्याने हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. आर्थिक लाभाचं प्रमाण वाढेल. 4 जुलै व त्यानंतरचा काळ या लोकांना मात्र अतिशय उत्तम जाणार आहे. त्यानंतर या लोकांना सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. या महिन्यामध्ये विशेषतः कुठले दिवस खराब जातील तर 22-23 जून व 2, 3, 13, 14 जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानातून होणाऱ्या रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलै 26पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि थोडं मनस्तापदायक जाणार आहे. का तर रवीचं 4, 8, 12 मधलं गोचर प्रतिकूल असतं. इथं वृश्चिक राशीच्या अष्टमातून रवी चाललेला हे लक्षात ठेवा. कारण राशीला 8वा रवी आणि वृश्चिक राशीच्या चतुर्थस्थानातून सुरू असलेल्या राहूचं गोचर या दोन्ही गोष्टी प्रतिकूल असल्याने या लोकांना आता शारीरिक, मानसिक, कौटुंबिक बाबतीत त्रास होणं संभवतं. या काळात स्वतःची
त्याचबरोबर वडिलांची प्रकृती बिघडण्याची शक्यता राहील, त्यामुळे या लोकांना आता आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः या लोकांना या काळामध्ये पित्ताचा त्रास, पोटाचे विकार, साथीचे रोग, डोकेदुखी, रक्तदाब, मानेचे विकार, फुफ्फुसाचे विकार इत्यादी आजार होण्याची शक्यता राहील. 22 जून नंतरचा काळ विशेषतः या लोकांना मानसिक बाबतीत जास्त त्रासदायक जाणार आहे. 22 जूनपर्यंत चांगला काळ आहे. 22 जून नंतर तुम्हाला थोडा मानसिक त्रास होईल 4 जुलैपर्यंत. 4 जुलैनंतर या लोकांचा मानसिक त्रास बराच कमी होणार आहे. दशमस्थानी केतू असल्याने व दशमेश रवी अष्टमात येत असल्याने काहींना नोकरी व्यवसायामध्ये अस्थिरता राहील. काहींच्या नोकरी व्यवसायामध्ये अस्थिरता राहील. या काळामध्ये नोकरीमध्ये अडचणी वाढतील. वरिष्ठांशी वाद होणं, मतभेद होणं, कधीकधी नोकरी सोडण्याचा किंवा बदलण्याचा विचार डोक्यात तुमच्या येईल, मात्र हा निर्णय घेऊ नये. अष्टमातील रवी हा आरोग्याला प्रतिकूल असला तरी आर्थिक बाबतीत मात्र या लोकांना चांगला जाणार आहे. काहींना या रवीमुळे अचानक धनलाभ होणं संभवतं. या अष्टमातल्या रवीमुळे एखाद्या जसं आर्थिक लाभ होतील तसं अष्टमातला रवी हा तुम्हाला एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप किंवा नुकसान पण दाखवतो, लक्षात ठेवा. विशेषतः सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक काम करावं. राजकारणी लोकांनी, सरकारी नोकरदारांनी या काळात खूप काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा काहींना दंड, राजभय, मानहानी, कोर्ट केसेस, शिक्षा इत्यादी होणं संभवतं. या लोकांना 15 जुलैनंतरचा पुढील काळ उत्तम व प्रगतिकारक जाणार आहे. रवी जरी 8वा असला तरी 2 जून नंतर गुरुचं भाग्यस्थानातील सुरू असलेलं गोचर या लोकांच्या बऱ्याच अडचणी कमी करणारं आणि भाग्योदय करणारं जाणार आहे. अडचणी जरी यांना आता या 1 महिन्यात आल्या तरी त्यातून त्या लोकांना मार्ग निघणार आहे. ही लोकं त्यातून बाहेर पडतील. हे या भाग्यातल्या गुरुचं चांगलं काम असणार आहे, लक्षात ठेवा. कोणते दिवस यांना खराब जातील तर दिनांक 15, 24, 25, 26 जून व 4, 5, 13, 14 जुलै हे दिवस या लोकांना थोडे मानसिक अस्वस्थता, चिंता आणि काळजी देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणत्याही निर्णय तडकाफडकी घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर धनुरास. धनुराशीच्या सप्तम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलै 26 पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक जाईल. काहींना डोकेदुखी, पोटदुखी, अनारोग्य इत्यादी संभवतं. काहींना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतील. पत्नीशी किंवा जोडीदाराशी वितुष्ट होणं, तसेच संततीला कष्ट होणं या काळात संभवतं. काहींना प्रवासात त्रास होणं संभवतं, त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्या. तर काही धनुराशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. या रवीमुळे व्यक्तीची मनाची स्थिती अतिशय खराब राहील. अस्वस्थता, बेचैनी, चिंता राहील. विशेषतः कौटुंबिक, मानसिक व वैवाहिक त्रास या धनुराशीच्या लोकांना होईल. 22 जून नंतरचा काळ मात्र या लोकांना मानसिक सुख समाधान देणार जाईल. व्यवसायामध्ये काही लोकांना चांगले लाभ होतील. या राशीच्या लोकांना 8वा गुरु व 4था शनी प्रतिकूल असल्याने कौटुंबिक, शारीरिक, मानसिक त्रास होणं या काळात संभवतं. कारण आता शनीची पनोती आहे आणि आता शनीची पनोती 1 वर्ष बाकी असताना राशीच्या अष्टमातनं होणारं गुरुचं गोचर हेही प्रतिकूल आहे. त्यामुळे ह्या लोकांना येणाऱ्या 1 वर्षामध्ये कौटुंबिक, शारीरिक, मानसिक त्रास होऊ शकतो. आणि आता रवीही प्रतिकूल आहेत. येणाऱ्या पुढच्या 2 महिन्यामध्ये पुढचे 2 महिने जास्त त्रासदायक जातील. धनुराशीच्या लोकांनी लक्षात ठेवा. आपल्या किंवा आपल्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी ह्या काळात घ्या. काहींना या रवीमुळे कामं रखडणं, अपेक्षित यश न मिळणं, आरोग्य बिघडणं इत्यादी संभवतं. मात्र षष्ठ स्थानामध्ये मंगळ या लोकांना 20 जूनला षष्ठ स्थानामध्ये यांच्या मंगळ येतोय. ही अतिशय चांगली बाब ह्या लोकांसाठी असेल. षष्ठातील मंगळामुळे शत्रुबाधा या लोकांच्या कमी होतील. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल. काहींना लांबचे प्रवास, ट्रिप किंवा परदेशगमन होणं संभवतं. यांना कुठले दिवस जास्त खराब जातील तर 17, 18, 26, 27, 28 जून व 6, 7, 8 जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही निर्णय घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर पुढची रास म्हणजे मकर रास. मकर राशीच्या षष्ठ स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलै 26 पर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि प्रगतिकारक जाईल. कारण षष्ठातील रवीचं गोचर उत्तम राहतं, लक्षात ठेवा. त्यामुळे या रवीमुळे या लोकांना शत्रुनाश, कोर्ट कचेरीमध्ये यश मिळणं, निवडणुकीमध्ये यश मिळणं, अन्न आणि वस्त्र लाभ होणं संभवतं. या लोकांच्या सहकर्तृत्वामध्ये आता वाढ होईल. काहींना अचानक धनलाभ होतील. नोकरी व्यवसायामध्ये अतिशय चांगले दिवस येतील. मी जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की कन्या राशीनंतर मकर राशीच्या लोकांनाही ग्रहगोचर अतिशय उत्तम आहे. तर ही राशी आघाडीवर असणार आहे. थोडक्यात मकर राशीच्या लोकांना उत्साह आणि आनंद राहील. मन आणि शरीर प्रफुल्लित राहील. मात्र असं जरी असलं तरी षष्ठातील रवी हा काहींना
आरोग्याच्या तक्रारी देण्याची शक्यता राहील, त्यामुळे या लोकांनी आरोग्याची काळजीही घेतली पाहिजे. विशेषतः या लोकांना साथीजन्य आजार, फुफ्फुसाचे आजार, रक्तदाब, खांदे किंवा पाठदुखी किंवा पोटाचे विकार, पित्ताचा त्रास असे आजार होऊ शकतात. शनी आणि गुरुचं गोचर या लोकांना उत्तम असल्याने या लोकांना 15 जुलैपर्यंत काळ सुख, समाधान, यश आणि पैसा देणारा जाईल. काहींची व्यवसायामध्ये मोठी प्रगती होईल. कोणते दिवसांना विशेष खराब जातील तर 19, 20, 21, 29, 30 जून व 1, 9, 10 जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुढची रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या पंचम स्थानातून होणारा रवीचं गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलै 26पर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत प्रतिकूल जाणार आहे. कारण ह्या राशीला आत्ता 6वा गुरु 2 जून नंतर कुंभ राशीला 6वा गुरु आला आहे. चतुर्थ स्थानातून मंगळाचं गोचर प्रतिकूल सुरू आहे. सप्तमातून केतूचं गोचर प्रतिकूल चालू आहे आणि शनीची 7.5 म्हणजे राशीच्या धनस्थानातून शनीचं गोचर आहे. म्हणजे या गुरु, मंगळ, केतू आणि शनी या 4 ग्रहांचं गोचर प्रतिकूल असल्याने या लोकांना आता 15 जुलैपर्यंत रवीचे गोचर खराबच आहे. त्यामुळे या सगळ्या ग्रहांचं गोचर प्रतिकूल असल्यामुळे 15 जुलैपर्यंतचा काळ हा वैवाहिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक बाबतीत या लोकांना अतिशय त्रासदायक जाणार आहे. 22 जूनपर्यंत या लोकांना मनस्ताप संभवतो. त्यानंतर या लोकांची मानसिक स्थिती थोडी सुधारेल. पंचमातल्या रवीमुळे संतती बाबतीत अनुकूल गोष्टी घडतील. संततीचा उत्कर्ष होईल. काहींना प्रियजनाचा सहवास लाभणं किंवा प्रेमविवाह होणं संभवतं. मात्र राशीच्या सप्तम स्थानातून सुरू असलेलं केतूचं गोचर व धनस्थानातून सुरू असलेलं शनीचं गोचर हे अतिशय त्रासदायक असल्यामुळे या काळात वैवाहिक जीवनामध्ये मतभेद, वाद, कलह वाढण्याची शक्यता राहील. मुख्य म्हणजे जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची शक्यता या काळात राहील. या काळात जोडीदाराला अपघात होणं किंवा एखादी शस्त्रक्रिया होणं, तर काही लोकांना जोडीदाराचा वियोग होणं संभवतं. त्या कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदाराची विशेष काळजी घ्या. चतुर्थातील मंगळ हर्षलमुळे घरामध्ये कलह राहतील. स्थावर इष्टीमध्ये कटकटी वाद होणं संभवतं. आईचं आरोग्यही बिघडण्याची शक्यता राहील. षष्ठातील शुक्र हाही प्रतिकूल असल्यामुळे या लोकांना शत्रुबाधा, कोर्ट कचेरी तसेच नोकरी व्यवसायामध्ये त्रास होणं संभवतं. 15 जुलैनंतरचा काळ मात्र या लोकांना थोडा बरा जाईल. थोडक्यात कुंभ राशीला सर्वच ग्रह गोचर प्रतिकूल असल्यामुळे हा काळ किंवा हा महिना त्यांनी काळजी घेणं गरजेचं राहील. कुठले दिवस जास्त खराब जातील तर ह्या लोकांना 22-23 जून व 2, 3, 13, 14 जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. राशी चक्रातली शेवटची रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ या स्थानातून रवीचं होणारा गोचर भ्रमण दिनांक 15 जून ते 16 जुलै 26पर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल व सुखामध्ये बाधा उत्पन्न करणारं जाईल. या लोकांना सुरू असलेली शनीची 7.5, 12वा राहू आणि 4था रवी हा प्रतिकूल असल्याने 15 जुलैपर्यंतचा काळ हा काहींना अनारोग्य, संकटे, कौटुंबिक आणि मानसिक त्रास देणारा, प्रत्येकामध्ये विलंब, अडचणी इत्यादी देणारा जाईल. या लोकांच्या स्थावर इष्टीच्या बाबतीत या लोकांना कटकटी उभ्या राहतील. शक्यतो या काळात स्थावर खरेदी विक्री करू नये. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायामध्ये या काळात नुकसान होणं किंवा अडचणी थोड्या जाणवतील. थोडक्यात हा काळ या लोकांना, मीन राशीच्या लोकांना मनस्ताप, अस्वस्थता देणारा आणि त्यांच्या चिंता वाढवणारा जाईल. विशेषतः कौटुंबिक कलह, चिंता, काळजी, अस्वस्थता या काळात राहील. 22 जून नंतर अडचणी ह्या लोकांच्या वाढण्याची शक्यता राहील. मात्र असं असलं तरी 2 जून नंतर राशीच्या पंचमातून सुरू असलेल्या गुरुचं गोचर हे उत्तम असल्याने या लोकांना जरी अडचणी आल्या तर त्यातून त्यांना मार्ग निघेल. भाग्याची साथ उत्तम मिळेल ही एक आनंदाची बाब ह्या लोकांसाठी आहे. मीन राशीचा बराच त्रास 7.5चा हा गुरु कमी करणार आहे. या आगामी वर्ष या लोकांना बरं जाईल. काहींना 15 जुलैनंतर आर्थिक लाभ चांगले होतील. तृतीय स्थानामध्ये येणाऱ्या मंगळ हर्षलमुळे की तृतीयात मंगळ हर्षाचं गोचर हे सुरू असल्यामुळे व्यक्तीच्या धाडस आणि कर्तृत्वामध्ये आता वाढ होईल. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. काहींना लांबचे प्रवास, परदेशगमन होणं संभवतं. मात्र प्रवास करताना या लोकांनी काळजी घ्यावी. तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणते दिवसांना खराब जातील तर दिनांक 15, 24, 25, 26 जून व 4, 5, 13
14 जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं, कोणताही निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी. या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला तूळ ते मीन या 6 राशीच्या लोकांना हा महिना किंवा हे रवीचं गोचर कसं झालं मी सांगितलं. ज्या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर प्रतिकूल किंवा त्रासदायक आहे अशा लोकांनी मी सांगतो ते जर उपाय केले तर नक्कीच त्यांना अशुभ फळांची तीव्रता कमी होईल किंवा त्यांना चांगली फळं मिळतील. पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचा जप रोज 11 वेळा, रोज सकाळी 11 वेळा मनातल्या मनात करा. त्याच्यानंतर रवीचा एक ग्रंथोक्त मंत्र आहे, जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महद्युतीम तमो अरीम सर्व पापघ्नम प्रणतो अस्मिम दिवाकरम. या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. ज्यांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही, एक छोटा मंत्र देतो, ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम घृणीही सूर्याय नमः या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. नंतर रोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या, 12 सूर्यनमस्कार घाला. याने तुमचं आरोग्य आणि मानसिक स्थिती चांगली राहील. मला वाटते तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्याने आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांना शेअर करायला विसरू नका. अजून एक निवेदन करतो, ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर अशाच एखाद्या माहितीपूर्ण एखाद्या विषयावर आपण बोलणार आहे, तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.